टीव्ही नेक्स्ट मराठीच्या यशस्वी उद्योजक या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. गेली 3 पिढ्या साडी व्यवसायामध्ये अतिशय कोल्हापूरमध्ये मोठं नावलौकिक मिळवलेलं पायल साडी सेंटर याचे जे ओनर आहेत सुफियान मोमीन हे युवा उद्योजक आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात यशस्वी उद्योजक या विशेष कार्यक्रमामध्ये वार्तालाप करणार आहोत. युवा उद्योजक सुफियान मोमीन यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. नमस्ते सर. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या यशस्वी उद्योजक या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. कशा पद्धतीनं तुमच्या या व्यवसायाला सुरुवात केली, कारण तुम्ही गेली 3 पिढ्या हा साडींचा व्यवसाय करताय. पायल साडी सेंटर महाराणा प्रताप चौक कोल्हापुरातील एक मध्यवस्तीतलं ठिकाण आहे. त्या ठिकाणी तुमचं प्रसिद्ध हे साडी शॉप आहे, सेंटर आहे पायल साडी नावाचं, जे आज ऑनलाईन मध्ये बुकिंगसाठी धुमाकूळ घातलाय तुमच्या पायल साडी सेंटरनं. तर नेमकं हे 3 पिढ्या चालत आलेला व्यवसाय आणि आज एक युवा उद्योजक म्हणून तुम्ही याची संपूर्ण जबाबदारी सांभाळताय. या व्यवसायाकडे तुम्ही नेमकं वळण्यामागचं कारण काय? आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमचा पिढीचा व्यवसाय हा होताच. आम्ही कसं म्हणजे माझ्याकडे आता 16 ऑक्टोबर 2013 पासून मी हे टर्नओव्हर म्हणजे हँडओव्हर करून घेतलं होतं पप्पाच्या थ्रू. मग पारंपरिक एक 10-12 वर्ष तसंच घालवलं. मग ते काय जसं म्हणावं तसं इम्प्रुव्हमेंट मिळत नव्हता. तेच आणायचं, तेच विकायचं, तेच आणायचं, तेच विकायचं असं चालू होतं. मग असं बसता बसता इंस्टाग्रामवरती बघत होतो रील्स. तर भरपूर प्रमाणात लेडीज रिसेलर्स होत्या. त्या रीलला आपण स्वतःहून घरातून पोस्ट करत होत्या. त्यांच्या रेट आणि आपल्या रेट मध्ये जवळपास 25 ते 30% फरक निघत होता. मग ती मधली पोगे कुठे तर भरून काढावी म्हणून आपण एक 2 ते 2024 पासून आपण ऑनलाईन आलो. तर एका वर्षामध्ये आपल्याला इंस्टाग्राम मध्ये 80,000 फॉलोअर्स ताई भेटलेले आहेत. युट्यूब वरती 45,000 भेटलेले आहेत. फेसबुक वरती 45,000 भेटले आहेत. आणि युट्यूब वरती पण आपण 15,000 पर्यंत आपण पोहोचतोय. चांगला रिस्पॉन्स आपल्याला भेटलेला आहे. आणि कस्टमर म्हणण्यापेक्षा ताईंनी भरपूर प्रमाणात आता एक वर्षात त्यांनी 15-15, 16 वेळा रिपीट ऑर्डर केलेले. आणि सगळ्यांचा फीडबॅक आपला चांगला भेटतोय आणि रिस्पॉन्स पण आता चांगला भेटतो त्याच्यामध्ये. नक्कीच आजोबा आणि वडील आणि त्यानंतर तुम्ही म्हणजे अशी 3 पिढ्या तुमचा हा व्यवसाय सुरू आहे. बरोबर. पायल साडी म्हणून सेंटर हे तुमचं महाराणा प्रताप चौकामध्ये शॉप सेंटर आहे. तर आता सध्या त्या ठिकाणी कोणकोणत्या व्हरायटीच्या साड्या भेटतात आपल्याकडे? आता सांगायचं म्हणजे 110 रुपये पासून 5,000 पर्यंत साडी आहे. बर. रिस्पॉन्स म्हणायचा म्हटलं तर 500 पासून 1500 पर्यंत कस्टमर ताई डोळे टाकून आता ऑर्डर करतात. अच्छा. असं नाही की बाबा साडी भेटणार काय नाही काय ट्रस्ट कसा ठेवू. तर ताई आता एवढा असं रिस्पॉन्स देतात की पैसे पेमेंट पडत नंतर मग साडी बुक करतात. अशा पैकी ताई आता आपल्याला भेटायला लागले. ट्रस्ट वरती भरपूर प्रमाणात आपलं काम चालू आहे आता. अच्छा. म्हणजे एक महिलांच्या मनातील एक विश्वास निर्माण करण्याचं काम पायल साडी सेंटर कमी वेळात भरपूर आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटले. कारण फॉलोअर्स इंस्टाग्राम असेल, आज सोशल मीडिया खूप फास्ट सुरू आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये इंस्टाग्राम, युट्यूब आणि फेसबुक ह्याच्यामध्ये तुम्ही अवघ्या 1.25 वर्षामध्ये फॉलोअर्स पण खूप छान पद्धतीने कमावलेले आहेत. आणि तुमच्याकडे बुकिंग सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होते. तर ही ऑनलाईन सिस्टीम कशी आहे म्हणजे तुमच्या? ऑनलाईन आता आपण सध्या तर फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती जे ऑर्डर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती जे ऑर्डर घेतो ते व्हॉट्सअप थ्रूच येतोय. आता लवकरच आपण वेबसाईट पण सुरू करणार आहे. 1 महिना 2 महिन्यात ते पण चालू होईल आपलं काम. अच्छा. आता सध्या आपला कसा बुकिंग नंबर 8855092867 हा दुकानाचा ऑफिशियल नंबर आहे. त्याचवरती आपण डायरेक्ट बुकिंग घेतो. आपण काय करतो, कस्टमरला कोणती साडी पसंत पडली तर त्याचा स्क्रीनशॉट मागून घेतो साडीचा. त्याच्यामध्ये त्यांनी आपला व्हॉट्सअप केला तर आपण डिटेल्स सगळे त्यांना आपण फॉरवर्ड करतो. ऑटोमॅटिकली मेसेज जातात त्यांचे. मग त्यांनी डन म्हटलं ओके म्हटलं तर आपण त्याला QR कोड पाठवतो आपला शॉपचा जो असेल तो. त्याच्यावरती मग त्यांनी पेमेंट करतात. आपण मग मिनिमम आपले चार्जेस असतात शिपिंगचे 50 रुपये. ते फक्त घेतो आणि साधारण विदिन 5 ते 7 दिवसामध्ये साडी आपण घरपोच करतो. अच्छा. आता नक्कीच आता सध्या मार्च महिना सुरू आहे. एप्रिल मे हा सीझन लग्नाचा असतो. जावळ असेल, साखरपुडा असेल, ह्या कार्यक्रमांची रेलचेल ह्या महिन्यामध्ये सुरू असते आणि तो सीझनेबल धंदा आहे तुमचा. तर याच्यामध्ये तुम्ही लग्न जत्ता काढायचं असेल किंवा साखरपुड्याचा जत्ता काढायचा असेल किंवा इतर तुमचे वास्तुशांती असेल किंवा इतर पार्टीवेज तुमचे काही कार्यक्रम असतील, तर साडी जी खात्रीशीर घ्यायची असेल तर कोल्हापूरमध्ये एकमेव असं ठिकाण आहे की ती पायल साडी सेंटर. आज आपल्या समोर सुफियान मोमीन हे पायल साडी सेंटरचे ओनर आहेत, युवा उद्योजक आहेत. त्यांच्याशी आपण वार्तालाप करतोय कारण लोकांना आज खात्रीशीर वस्तू आणि योग्य आणि चांगल्या भावामध्ये ती मिळाल्या पाहिजे, त्याचा भाव चांगला पाहिजे, त्याची क्वालिटी चांगली पाहिजे. या निमित्तानं सुफियान मोमीन हे आपल्या महिला भगिनींना आणि फॅमिली कुटुंबियांना आवाहन करतायत की तुम्ही आमच्याकडे आला तर पुन्हा पुन्हा या, कारण आपल्याकडे ज्या साड्या आहेत
110 रुपयापासून ते 5,000 5,000 पर्यंत साड्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझायनर साड्या आहेत त्यांच्याकडे पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच तुम्ही आजूबाजूच्या कुठल्याही दुकानामध्ये गेला तर तिथल्यापेक्षाही अतिशय चांगली क्वालिटी आणि माफक दर देणारे एकमेव ठिकाण पायल साडी सेंटर, जे आज सुफियान मोमीन हे युवा उद्योजक या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहेत. मला तुम्हाला एक मोमीन साहेब प्रश्न करायचा आहे की तुम्ही युवा उद्योजक आहात, वडिलोपार्जित हा तुमचा व्यवसाय सुरू आहे, पण एक एज्युकेशन घेत असताना दुसऱ्या क्षेत्रात न जाता तुम्ही हेच क्षेत्र का निवडलं? पहिला तसं सांगायचं म्हणजे पहिला खूप लाज होत होती. मी एक मुलगा आहे आणि साडी विकणार म्हणजे लेडीज याच्यामध्ये जाऊन कसं करायचं म्हणजे पटत नव्हतं. तर कसं करायचं सुरुवातीला मग ते आहे तसंच प्रोफेशन हे नाही करता आपण बाबा जसं येतात परचेस सेल कसं करतो आपण नॉर्मल टिपिकल बिझनेस सारखंच करत होतो. ह्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आपण अशी काय केली होती. खरं तर ह्याला कुठेतरी चेंजेस पाहिजेच म्हटलं. तर आज ना उद्या तर लाजून तर चालला धंदा करून काय उपयोग नाही. जो लाजला तो संपला. बरोबर. मग ती लाज थोडीशी बाजारात ठेवली आणि 2022-23 पासून आपण ऑनलाईन क्षेत्रामध्ये आलो. मग पहिला व्हिडिओ करताना पण थोडंसं भीती वाटायची. कसं साडी अंगावरती घेऊन दाखवायची कशी, माणूस आहे मी, लोक काय म्हणते, 4 लोक म्हणजे असं मनात भीती असायची. मग ती भीती पहिल्या स्टार्टिंगला मग व्हिडिओ समोर येत होतं. मग असंच व्हिडिओ करायचे. माझा एक मित्र होता अक्षय म्हणून, अक्षय दळवी म्हणून, तो आता व्हिडिओ माझे करत होतो. त्यांनी मला थोडं प्रोत्साहन केलं. ते म्हटलं समोर यायला थोडी भीती वाटतं ना, आपण वॉइस ओव्हर वरती करूया. नंतर मग जरा असं बोलायची कॉन्फिडन्स वाटलं तर मग यायला चालू करूया. मग त्याने म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे, करूया. मग ते होत गेलं. अच्छा, म्हणजे नक्कीच तुम्ही स्वतः त्या साडी दुकानामध्ये महिलांना साडी दाखवत असता. आता मला त्यामध्ये असं म्हणायचं की तुमच्याकडं काही डिस्काउंट ऑफर्स वगैरे काय असतं? हो, रोज काही ना काही ऑफर असतात. वुमन्स डे साठी मी आता बाहेर मार्केटमध्ये 550 रुपये विक्रीसाठी साडी होती. लिटरली माझी खरेदी पण तिची 400 रुपये होती. ती साडी वुमन्स डे ला मी 313 रुपये मध्ये जवळपास 1200 ताईंना दिलेली आहे. बरं. ऑन रेकॉर्ड माझ्याकडे आहे. 1200 ताईंना पण 313 मध्ये आपण म्हणजे 15 ते 75 नुकसान करून पण असे दिलेले साड्या. अच्छा. नक्कीच. आता सुफियान मोमीन यांनी एक किस्सा सांगितला की उद्या 8 मार्च आहे. 8 मार्चच्या निमित्त ज्या महिला भगिनी आहेत त्या महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना कमी भावामध्ये 1200 साड्यांची विक्री केलेली आहे. आणि खरोखरच एक महिला भगिनींना ते एक पायल साडी सेंटर कडून एक गिफ्ट म्हणायला काय हरकत नाही. पण अतिशय अशा काही डिस्काउंट ऑफर पायल साडीकडून दिल्या जातात. अनेक सांगू शकतो मी. आता आपण 8 मार्चला जर आपला हे पॉडकास्ट झाला तर आपल्या माध्यमातून जे काही येतील त्यांना आता माझी जी 675 रुपये खरेदीची साडी आहे ती पण मी त्यांना 499 रुपये देऊ इच्छितो. अच्छा. म्हणजे नेमकं आता त्यांनी ऑफर आपल्याला दिले की 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. या जागतिक महिला दिनानिमित्त ज्या महिलांना साडी खरेदी करायची आहे, जी साडी 699 रुपयाला आहे ती 499 रुपयाला यांच्याकडनं दिली जाणार आहे. मोठी ऑफर आहे. सुफियान मोमीन युवा उद्योजक ज्या पायल साडी सेंटरचे ओनर आहेत त्यांनी हे आपल्या टीव्ही नेक्स्ट मराठीच्या जे प्रेक्षक वर्ग आहे जो आज 8 मार्चच्या निमित्त हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांच्यासाठी एक मोठी ऑफर या पायल साडी सेंटरनं दिलेली आहे. 699 रुपयाची साडी 499 रुपयाला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दिली जाणार आहे. नक्कीच तुम्ही वेगवेगळे उपक्रम हे महिलांसाठी राबवत असता. आज कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या निमित्तानं पर्यटक येत असतात आणि पर्यटक देखील त्या ठिकाणी पायल साडी सेंटरला भेट देतात आणि तिथे यथोचित अशा साड्यांची खरेदी करून ते आपल्या गावी जात असतात. कोल्हापूरमध्ये महाराणा प्रताप चौकात पायल साडी सेंटर आहे. पायल साडी सेंटरमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीच्या तिथं साड्या दिल्या जातात, वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. लग्न जत्त्याला सुद्धा देखील त्या ठिकाणी मोठा भरघोस असा डिस्काउंट दिला जातो. हे सगळं होत असताना पायल साडी सेंटर याच्या काही महाराष्ट्रामध्ये एक वेगळं ब्रँड घेऊन तुम्ही इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आज उतरलेला आहात. फ्युचरमध्ये आणखीन काय तुम्हाला ह्याच्या शाखा किंवा काय बाहेर ओपनिंग करायचे असं काही स्वप्न? सध्या तर आपण आपल्या परीने जेवढं होईल तेवढाच प्रयत्न करायला लागलोय. कारण कसं आहे, देताना जी क्वालिटी आपण देतोय, जी आपण खात्रीशी देतोय, त्यामुळे सध्या तर असं प्रयत्न आपल्या ह्याच्यामध्ये नाही. म्हणजे ब्रँडचं एक आहे, हा आपण वाटलं तर आपण शाखा आपल्याच आपण एक्सटेंड करू शकतो. असं ब्रँडचं सध्या तर ह्याच्यामध्ये नाही. नक्कीच महिलांना सुंदर दिसण्यासाठी साडी ही खूप महत्वाची असते आणि साडी खरेदी करायची असेल तर ती विश्वासार्ह ठिकाणीच केली पाहिजे. आणि ते कोल्हापूरमध्ये महाराणा प्रताप चौकामध्ये पायल साडी सेंटर हे ग्राहकांचा विश्वास संपादन केलेलं साडी सेंटर आहे. जाता जाता तुम्हाला कोल्हापूरच्या ग्राहकांना काय संदेश द्यावा वाटतो का? मी सांगण्यापेक्षा आपण तुम्ही गुगलवरती पण बघू शकता. आपले 4.9 रेटिंग आहे, प्लस 440 पेक्षा पण जास्त
ताईंनी आपल्याला हे दिलेलं होती, त्यामुळे मी सांगण्यापेक्षा तुम्ही तिथेच चेक करा. अच्छा आपलं म्हणजे सगळ्यांचं म्हणजे सगळं पॉझिटिव्ह आपल्याला सपोर्ट भेटला सगळ्या ताईंचा. अच्छा. साडी व्यवसायाबरोबरच अतिशय आवड असणारा, कारण लहानपणापासून वडिलांच्या सहवासात राहिल्यामुळं व्यवसायाचे बाळकडू अनुभवलेले आहेत सुफियान मोमीन यांनी, आणि त्यांना सीझन वाईज धंदा करायला देखील आवडतो. आता सध्या मार्च महिना आहे, आता आंब्याचा सीझन येतोय आणि मार्केटमध्ये तुम्ही पाहताय हापूस आंबा आलेला आहे. अगदी कोल्हापूरमध्ये ब्रँडेड आंबा विकणारे हे व्यावसायिक म्हणून देखील पुढे येत आहेत. देवगड हापूस आंबा त्यांच्या ठिकाणी मिळतो आणि त्या ठिकाणी अतिशय खात्रीशीर असे आंबे दिले जातात. मला सुफियान मोमीन साहेब विचारायचंय की कापड व्यवसाय म्हणजे साडी व्यवसायामधून तुम्ही इकडं टर्न कसं काय झाला? सांगायचं म्हणजे हे काय असं म्हणजे प्लॅनिंग करून काय नव्हतं. अच्छा. आपलं 2019 ला कोविड आलं होतं, बरोबर. बर. मग आता बसल्या बसल्या करायचे काय, साडी तर पूर्ण धंदा बंदच होता. मग आंबे खायचे आपल्याला हाऊस, कोल्हापूर म्हटलं तर आंब्याला काय सुट्टी देते काय नाही. नक्कीच. काही तर करून कसं ना कसं देवगडून गाडी मागवली त्या आंब्याची. बर. मग तो म्हटला बाबा 2-5 पेट्या कशा पाठवून द्यायच्या, बर. ट्रान्सपोर्टेशन तर मला निघालं पाहिजे. मग तो म्हटला मी 40 पेट्या पाठवतो. 40 म्हणजे 5 जण 40 पेट्या पाठवतो. म्हटला तू फ्री खा, तसंच दे, काही कर, फक्त मला याय जायचं पैसे मला तेवढं दे म्हटलं त्याने. शेतकरी शेवटी त्याने कष्टाने पिकवलेलं फळ असतं ते. मात्र काय म्हणजे त्याला पटत नाही. मात्र काय मुलाला पोटाचं होते म्हणून त्याने मला जबरदस्ती पाठवलेल्या गाड्या. मग ते मी नॉमिनल 700 रुपये 5,000ची पेटी त्या विकली कोविडच्या काळात. अच्छा. मग ते कसं एक पेटी विकली. मग तो म्हटलं आणखी माझ्याकडे तयार झाले, काय करू. म्हटलं माझ्याकडे तर पास वगैरे काय नाहीये, तुझ्या रिस्कवरती कसं पाठवतोय बघ म्हटलं शेतकऱ्याला. मी अजून मार्केटचा आंबा घेत नाही, कोणालाही मार्केटमध्ये जाऊन विचारू शकता. माझा एक आंबा मार्केटचा नसतो, डायरेक्ट देवगडून येतो आपल्याकडे, आपण डायरेक्ट विक्री करतो. मग ते त्यांनी कसं करून 2019 ला पाठवलं पास वगैरे तरी काढून. मग तिकडून फेसबुक वरती मी पोस्ट केल्या, त्यावेळी चांगला रिस्पॉन्स भेटला. नाही म्हटलं तरी मी त्यावेळी 5 ते 7 लाखाचे आंबे विकले. बेस्ट. मग तो पहिला कोविड गेला, त्याच्यामध्ये निघून गेला. म्हणजे मी पण भरपूर आंबे काढले, कोल्हापूर पण भरपूर चांगल्या प्रमाणात खायला दिलेत. मग तसंच 2020 ला झालं. मग 21 पासून मग इंस्टाग्रामवरती आलो. मग इंस्टाग्रामवरती थोडंसं प्रमोशन वगैरे त्यांनी केलं, सगळ्यांना म्हणजे इन्फ्लुएन्सरना वगैरे चांगलं वाटलं, त्यांनी पण स्वतःहून प्रमोशन केलं. मग तिकडून मग एक 6-7 वर्ष झालं आपण आंबे व्यवस्थित चांगल्या प्रमाणात करतो आपण. आपले 100% म्हणजे शेतकरी ते ग्राहक हाच आपला कॉन्सेप्ट आहे, तोच आपण 100% फॉलो करतो. अच्छा, म्हणजे शेतकऱ्यांपासून ग्राहकापर्यंत तुम्ही आंबा पुरवला जाता. आता सीझन आलेला आहे आंब्याचा, लोकांना गोडवा चाटायचा आहे आंब्याचा. नेमकं हे देवगडचे ओरिजिनल हापूस आंबे जर घ्यायचे झाले कोल्हापूरकरांना तर कुठे या लागेल? ते तर आता आपण दुकानातून साडीचे विकत नाही, आपलं राजापूरमध्ये घर आहे, घरातूनच विकतो. अच्छा. 100% म्हणजे आपण स्टॉल वगैरे काय नाही, डायरेक्ट शेतकरी घरात आणून देतो, घरातून आपल्याला विकतो. आणि प्रूफला पाहिजे असेल तर आपल्याला शेतकऱ्याची स्वतःचं त्याचा GI सर्टिफिकेट आहे, त्यांची बाईट पण आहे, त्यांनी कसं पिकवतात काय पिकवतात सगळी आपल्याला सविस्तर माहिती आहे. अच्छा. त्यामुळे मध्ये असं दलाल बागवान वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही. पण राजारामपुरीमध्ये नेमकं कुठे? राजारामपूरमध्ये 12 अंगलीत पेट्रोल पंप आहे आपलं, कोल्ड पेट्रोल पंप, त्यातून सरळ आत आला आपण तर महालक्ष्मी हॉस्पिटल, त्याच्या बरोबर 2nd नंबरचं घर माझं, बालाजी जनरल स्टोअरच्या बरोबर समोरच. अच्छा. कोल्हापूरकरांनो, जर तुम्हाला या वेळेला देवगड हापूस आंब्याची चव चाकायची असेल आणि थेट शेतकरी ते ग्राहक असं आंब्याची विक्री करणारे सुफियान मोमीन हे आपल्या सोबत आहेत TV नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून. तुम्हाला आंब खायचे आहेत, भरघोस खायचे आहेत, मनसोक्त खायचे आहेत आणि चांगल्या कमी भावामध्ये खायचे असतील तर तुम्ही सुफियान मोमीन यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांच्या इन्स्टा पेजला तुम्ही जाऊ शकता, फेसबुक पेजला जाऊ शकता, युट्यूब पेजला जाऊ शकता. साडी व्यवसाय ते आंबे विक्रेते असा प्रवास असणारे सुफियान मोमीन हे एक युवा उद्योजक आहेत आणि त्यांचं कार्य खरोखरच व्यवसायातला बिझनेस मधला जो चिकाटीपणा आहे तो खरंच वाकवण्याजोगा आहे. नवीन येणाऱ्या उद्योजकांनी त्यांचा आदर्श घेतणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्यांचा आदर्श घ्यावा असं त्यांचे एक झेप त्यांनी घेतली असं म्हणायला काय हरकत नाही. TV नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून आपणा सर्वांना या जागतिक महिला दिनानिमित्त पायल साडी सेंटर आणि TV नेक्स्ट मराठीकडून शुभेच्छा. नक्कीच आज सुफियान मोमीन यांनी TV नेक्स्ट मराठीच्या युवा उद्योजक या विशेष कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. त्यांनी महिला दिनानिमित्त आपल्या कोल्हापूरच्या महिला आणि कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर शहरातील ग्रामीण भागातील जे महिला आहेत किंवा अदर महाराष्ट्रातील जे काही पर्यटक महिला इथे येणार आहेत त्यांना 8 मार्च निमित्त पायल साडी सेंटर कडून 699 रुपयाची साडी जी ब्रँडेड साडी आहे ती 499 मध्ये दिली जाणार आहे. भरघोस असा डिस्काउंट त्यांनी दिलेला आहे. नक्कीच TV नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून पाहत असणाऱ्या सर्व महिला भगिनींनी
त्या पायल साडी सेंटरला भेट द्यावी आणि हा डिस्काउंटची ऑफर त्यांनी घ्यावी अशी मी टीव्ही निक्स मराठीच्या वतीनं त्यांना या ठिकाणी आवाहन करतोय. सुफियान मोमीन साहेब, तुम्ही या टीव्ही निक्स मराठीच्या युवा उद्योजक या विशेष कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.